नमस्कार भावना, स्वागत आहे आपलं डेली अपडेट या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस येथे पडणार आहे. तर मित्रांनो, जर का तुम्हाला डेली व्हॉट्सअपवर एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा काय आहे, ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर तुम्ही त्या वेबसाईटवरती येऊन जायचं. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची. ओपन केल्यानंतर त्याला स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली जे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज ते व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, ते आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, आजचा हवामान अंदाज जो आहे तो पंजाब राडक यांनी दिलेला आहे मित्र. तर चला तर बघूया आपण त्यांचा हवामान अंदाज. नुकताच जून महिना संपला असून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. जुलै हा मान्सूनचा दुसरा महिना. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा जो तो लपंडा पाहायला मिळाला. राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर निश्चितच जोरदार पाऊस झाला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. तथापि राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस जो बरसला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात पाऊस जे ते कसे राहणार या संदर्भात पंजाबरावांनी मोठी माहिती दिली आहे ती बघूया. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात आता 3 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे. 3 जुलैपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. मात्र पावसाचा जोर हा कमी राहील. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. मात्र आता 3 जुलैपर्यंत पावसाचा जोर थोडासा कमी राहील आणि यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात 4 जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. 4 ते 10 जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबराव सांगतात की ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्या वर्षी महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस पडतो. यावर्षी राज्यात पूर्वेकडून पाऊस दाखल झाला आहे आणि यामुळे अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत येत्या 2 दिवसांनी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. ज्या भागातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती त्या शेतकऱ्यांना नक्कीच यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता मित्र. तर मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.